गणपती बाप्पा मोरया. कारण आज गणपतीचं आगमन आहे आणि खूप सुंदर असा व्हिडिओ आजचा होणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आज माझ्या मोठ्या मुलाचा वाढदिवससुद्धा आहे, म्हणजे श्लोकचा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करायला विसरू नका. नमस्कार, मी कविता. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ आहे गणपती बाप्पाचं आज आगमन झालेलं आहे. तर आमच्या घरी सर्वांनी गणपती आणायला आलो आहे आणि मुलांनी छान चॉईस केलं आहे गणपती आणि आम्ही गणपती मस्तपैकी घेऊन चाललो आहे. तर मध्येच असं छानपैकी बँड बाजीवाले सगळेजण वाजवून गाजत होते. तर घरी घेऊन जाताना खूप छान मजा आली आणि घरी गेल्यानंतर आपण छानपैकी प्रसाद वगैरे बनवणार आहोत, जेवण बनवणार आहोत. तर आणि छानपैकी मस्तपैकी आजचा व्हिडिओ होणार आहे. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता बघूया मोदकाची तयारी करायची आहे. तर छानपैकी ओलं खोबरं घेतलेलं आहे, बारीक कटिंग करून आपण मिक्सरमधून बारीक केलं आहे. आणि आता आपण कढईमध्ये तूप गरम करायला ठेवलं आहे. छानपैकी तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक किस खोबऱ्याचा ओलं नारळाचा आहे, तर तो किस आपण त्यामध्ये टाकला आहे. याच्यामध्ये आपण घेतले 2 चम्मच क्रीम आणि ड्रायफ्रूट आहे आणि गूळ घेतलेला आहे. तर छानपैकी आपलं सारण आहे, मस्त सॉफ्ट असं होणार आहे. तर छान तुपामध्ये आपल्याला पावडर थोडंसं हलक्या हाताने खोबरं भाजून घ्यायचं, म्हणजे भाजून नाही घ्यायचं, हलक्या हाताने असं परतायचं आहे नुसतं. आणि त्यामध्ये आपण लगेच टाकणार आहोत गूळ. गुळाने काय होतं, छानपैकी सॉफ्ट असं होतं आणि तुपाने पण मऊ पण येतो आणि छानपैकी चवीलाच खूप सुंदर लागतात. तर त्याच्यामध्ये आपण क्रीम पण वापरलेली आहे. त्या क्रीममुळे पण आपल्या जे सारण आहे ते खूप सुंदर होतं. सारण अगदी सॉफ्ट असं तयार होतं आणि खायला पण मऊ होतं आणि अजिबात कडक होत नाही. तर त्याच्यामुळे आपण 2 चम्मच यामध्ये क्रीम टाकलेली आहे. तर फ्रेश क्रीम आहे आणि खूप सुंदर लागते क्रीम टाकल्यामुळे. आता आपण याच्यामध्ये टाकणार गूळ. हे बघा, मी छोटी एक वाटी गूळ घेतलेला आहे, बारीक किसलेला आहे तो. आणि त्या आपण सारणामध्ये टाकणार आहोत आणि छानपैकी मिक्स करून घेणार आहोत. गूळ छान विरघळला तर त्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत आपले ड्रायफ्रूट. हे बघा किती सुंदर मस्त झालेलं आहे आणि याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकल्यामुळे खूप सुंदर असा सुगंध येते आणि मस्त छानपैकी आपलं सारण रेडी झालेलं आहे. तर आपण गॅस आता थोड्या वेळाने बंद करूया. 2 मिनटं परतून झालं की गॅस लगेच बंद करून टाकायचं. आता आपण वेलची बारीक करतो. ते पोलपाटात मी करते. साखर घेतली आणि वेलची सोलून घेतली. तर ते पण लाटण्याने छानपैकी प्रेस करायचं आणि असं बारीक पूड करून घ्यायची. छान तयार होते आणि मस्त असं सारण आपल्याला रेडी झालेलं आहे. आता आपल्याला करायचं आहे तांदळाचे पिठी मोदकासाठी. तर छानपैकी आपण पाणी ठेवणार आहोत आणि पाण्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. तर आपल्याला डिपेंड आहे आपल्याला किती मोदक तयार करायचे आहे. तर मी इथे आपण 21 मोदक करणार आहोत. तर छानपैकी एक मोठा ग्लास आपण पाणी उकळायला ठेवलं आहे, त्यामध्ये मीठ टाकलं आणि त्यानंतर आपण त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं. आणि त्यामध्ये आपण थोडंसं तूप टाकायचं 1 चम्मच. त्याच्यामुळे काय होतं की आपली जे सारण आहे, म्हणजे जे याला खाली चिटकत नाही आणि छान सॉफ्ट असं तयार होतं. तर आणि लगेच शिजतं. तर अशा प्रकारे आपण 1 टेबलस्पून आपण तूप टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. तर खूप सॉफ्ट आणि खूप सुंदर चवीला लागतं अशा प्रकारे मोदक केल्यानंतर. आणि आता आपण छानपैकी मिक्स करून घेणार आहोत आणि थोडंसं वाफेवर 2 मिनटं वाफ द्यायची आहे त्याला आणि छानपैकी होऊ द्यायचं आहे. तर अशा प्रकारे मोदक जर तुम्ही घरी बनवलात तर खूप सुंदर आणि उत्तम असे होतात आणि खूप स्वादिष्ट होतात. चवीला पण खूप सुंदर लागतात. आणि अशा प्रकारे आपण 2 मिनटं याला झाकून ठेवणार आहोत. हे बघा मस्त सॉफ्ट झालेलं आहे. 2 मिनटं झालं होतं आणि छान ते आपण ताटामध्ये काढून आता छानपैकी मॅश करतो आहे. तर थोडासा तुपाचा हात लावायचा हाताला आणि छानपैकी अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. छानपैकी पीठ मळल्यासारखं मळायचं आहे आणि मस्तपैकी छान छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि खूप सुंदर होतात.
छान मस्त गोळा तयार झालेला आहे. आता आपण करूया मोदक. तर मोदकाचा साचा माझ्याकडे आहे, तर मी छानपैकी त्याला तूप लावून घेतलं आहे आतून, जेणेकरून प्रत्येक पाकळी अशी छान अशी काटेशीर अशी टोकदार दिसली पाहिजे. तर अशी खूप सुंदर होतात. छोटासा साचा आहे, तर अशा प्रकारे करायचा. मी जसं दाखवते तसं, तर खूप छान उत्तम होतं, फाटत पण नाही आणि खूप छान होतात. आणि मी थोडंसं सारण मी मोदकामध्ये टाकलं आहे आणि हाताला बोटाला मी तूप लावून आतमध्ये छानपैकी होल करून घेते आहे, तर जेणेकरून त्यामध्ये आपल्याला सारण भरता येईल नीट आणि व्यवस्थित, आणि आपलं सारणही बाहेर येणार नाही. अशा प्रकारे आपल्याला पारी छान आतमध्ये टाकायची आहे आणि खूप सुंदर असं मस्तपैकी मध्ये होल पाडायचं आहे. त्यामध्ये आपण टाकणार आपलं रेडी सारण. ते एकदम अगदी सॉफ्ट असं झालेलं आहे आणि खूप सुंदर चवीला झालेलं आहे. तर हे अशा प्रकारे थोडंसं हलक्या हाताने भरायचं, खूप दाब जास्त द्यायचं नाही, नाहीतर ते फाटू शकतं. आणि वरून असं पॅक करून घ्यायचं आहे. तर छान मस्त दाबायचं हलक्या हाताने आणि ते पेस्ट करून घ्यायचे. तर अशा प्रकारे मोदक छानपैकी तयार होतात. असेच मोदक आपण सगळे 21 मोदक आपण तयार करून घेणार आहोत. तर मस्त हलक्या हाताने असं करायचं आहे आणि खूप छान सॉफ्ट किनारी असं छान उमटतात आणि खूप सुंदर होतात. पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि तुमच्या वेळेस जर केळीचं पान नसेल तर असं चाळणीला तूप किंवा तेल लावायचं आणि त्याच्यावरती मोदक वाफवून घ्यायचे. तर मी असे दोन प्रकारे दाखवले तुम्हाला. तर काही मी वाफेवरती साध्या प्रकारे वाफवलेले आहेत आणि काही मी केळीच्या पानावर करणार आहे. तर मी केळीचं पान एक घेतलं आहे मोठं आणि त्याला मधून कटिंग केलेलं आहे, काप केलेला आहे आणि चाळणीमध्ये ते ठेवलेलं आहे. चाळणीमध्ये छान मोदक आपल्याला सगळी ठेवायची आहे. तर अशा प्रकारे आपण केळीच्या पानावरचे मोदक खूप सुंदर आणि वेगळ्या टेस्ट लागतात. छान वेगवेगळ्या पद्धतीने मोदक केले जातात. तर अशा प्रकारे आपण मोदक केलेले आहेत केळीच्या पानावरती. तर हे सुद्धा आपण तसेच वाफवून घेणार आहोत आणि त्याच्यावर थोडंसं तूप आणि जर तुमच्याकडे केसर वगैरे असेल तर केसर थोडंसं टाकायचं आणि रेडी झाले आहे आपले मोदक. अशा प्रकारे मोदक केळीच्या पानावरचे मोदक तुम्हाला कसे वाटले ते तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.